हा आहे नाशिक पुणे हायवे. नाशिक पुणे हायवेचा रायतोडी फाटा. इथं रस्त्यावरचे बॅरिगेट्स पडलेले आहे बघा, कसे रस्त्यावर आलेले आहे. धोकादायक पद्धतीने रस्त्यावर पडलेले. पण टोल नाका इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्या टोल नाक्याचं लक्ष नाही. हा संगमनेर शहरातून जाणारा नाशिक पुणे हायवेचा बायपास. हा रायतोडी फाटा. इथं पोलीस चौकी आहे आणि हा संगमनेर शहरात जाणारा रस्ता. परंतु हे असे धोकादायक पद्धतीने पडलेले आहे. टोल नाक्याचं याच्याकडे लक्ष नाही. इथं शेजारी पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीत कोणी इथं हजर नाही आहे. आणि जर याला रात्रीचं कोणी याच्यावर आदळलं, कोणाला जीवाला दुखापत झाली, याला जबाबदार कोण? टोल नाक्यावाली भरमसाठ टोल नाका घेतात, पण अशा गोष्टी दुर्लक्ष करतात. या पोलीस चौकीत कोणी नाही आहे. इथं जर एखादा मंत्री संत्री येणार असता तर किती भयानक सुरक्षा असती आणि किती सुविधा दिल्या असत्या. म्हणजे सर्वसाधारण माणसासाठी या शासन व्यवस्थेला, प्रशासन व्यवस्थेला काही देणं घेणं नाही. हे बघा कसं रस्त्यामध्ये पडले आडवं. आता ते जड असल्यामुळं मला उचलत नाही, नाही तर मी सुद्धा उचलून बाजूला गेलं असतं. ही वाईट अवस्था आहे या शासन प्रशासनाची. बघा